प्रेक्षक हो, आर्थिक नियोजन आणि अर्थसाक्षरता याबद्दल आपण बोललोय. अनेकदा एखादा आर्थिक सुरक्षा सल्लागार एखाद्या व्यक्तीला आर्थिक सुरक्षेसंदर्भात सल्ला देतो तेव्हा संबंधित कमवता व्यक्ती या संदर्भात माझ्या सीएना विचारतो आणि मग निर्णय घेतो असं म्हणून महत्वाच्या विषयाला बगल देतात. उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींना मोठी व्यावसायिक आर्थिक जोखीम असते आणि त्यांच्या परिवारासाठी आर्थिक सुरक्षेची गरज ही मोठी आणि विशेष असते. व्यवसाय आणि परिवार या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजूंची आर्थिक उद्दिष्ट वेगळी आहेत. हे कधीच विसरून चालणार नाही. व्यावसायिक जीवनात जिथं उत्पन्न निर्माण केलं जातं तिथं सीए, सीएस, लीगल ॲडवायझर, बिझनेस गुरु हे सल्लागार सामान्य जीवनात उत्पन्न वाढवणं आणि कायदेशीर संरचनेत बसवणं या उद्देशानं मदत करत असतात. यापुढे हेच उत्पन्न आपल्या प्रिय परिवाराच्या कुशलक्षेम आणि उच्च जीवनशैलीसाठी खर्च केलं जातं. इथं वाढ आणि परतावा यापेक्षा अनकंडिशनल अफेक्शन, बिनशर्त प्रेम असतं. सामान्य जीवनात या दोन्ही बाजूंपैकी उत्पन्नाची बाजू परिवाराला तोपर्यंत आधार देते जोपर्यंत उत्पन्नाची बाजू सुरक्षित आहे. पण व्यावसायिक जीवनातील अनपेक्षित अथवा अपेक्षित धोके याची झळ कुटुंबापर्यंत पोहोचू नये यासाठी आर्थिक सुरक्षा सल्लागार मदत करत असतो. सीए हा सल्लागार आपल्या जीवनात आपण जेव्हा उत्पन्न कमवायला लागलो तेव्हापासून आला आणि ज्या दिवशी आपलं उत्पन्न थांबेल त्या दिवशी आपल्या जीवनातला सीएचा रोल थांबलेला असेल. पण सुरक्षा सल्लागाराचा कार्यभाग तिथं सुरू होईल. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पाहताय सत्यवेद. जसं सीए हे आपल्या आर्थिक ताळेबंदाचे आकडे जुळवतात तसंच तुमचा आर्थिक सुरक्षा सल्लागार तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार भविष्यातल्या आर्थिक सुरक्षेची तरतूद करतात. जेव्हा एखाद्या पेशंटला हृदयविकाराचा त्रास आहे तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला कोणाचा घ्याल? एखाद्या हृदयविकार तज्ज्ञाचा की कॉस्मेटिक सर्जनचा? जसं कॉस्मेटिक सर्जन तुमची शारीरिक सुंदरता अधिक सुंदर करतो तसाच तुमचा सीए हा तुमचे आर्थिक ताळेबंद पाहून तुमची टॅक्स फाईल ओके करतात. पण हृदयविकार तज्ज्ञ हा तुमच्या जीवनातील धोके सुरक्षित करतो. तसाच रोल हा आर्थिक सुरक्षा सल्लागाराचा असतो. जो ज्याच्यात तज्ज्ञ आहे, अनुभवी आहे त्याच्याकडूनच सल्ला घ्याल ना, म्हणजे प्रोफेशनल एक्सपर्ट कडूनच त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. तसंच आर्थिक सुरक्षा आणि मार्गदर्शनासाठी आपण आर्थिक सुरक्षा सल्लागाराला प्राधान्य द्यायला हवं. पण बऱ्याचदा आपण असंबद्ध व्यक्तींकडून सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो. सल्ला घ्यायलाही हरकत नाही, पण तो सल्ला ते योग्य देतीलच का? आणि नाही दिलाच तर भविष्यातल्या तुमच्या परिवाराच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी ते घेतील का हेही त्यांना विचारा. प्रत्येक वेळी व्याजाचं आणि नफ्याचं गणित घालून चालत नाही. जसं शारीरिक तंदुरुस्तीसाठी वजन वाढवणं नाही तर हेल्दी राहणं जरुरीचं आहे, तसंच आर्थिक तंदुरुस्तीसाठीही संपत्ती वाढवणं जरुरीचं नाही तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा हेल्दी राहणं आवश्यक आहे. बचत, गुंतवणूक आणि विमा यातला फरक समजून घ्यायला पाहिजे. जसं जेवणाच्या ताटात अनेक पदार्थ आपल्याला लागतात, सकस संपूर्ण आहारातून आपल्याला शरीरासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम मिळतं आणि आपल्या शरीराची गरज पूर्ण होते. तर जेवणात स्वीट म्हणजे श्रीखंड, बासुंदी, गुलाबजामुन, आईस्क्रीम सारखे पदार्थ नंतर येतात. स्वीट आवडतं म्हणून रोजच आपण खात नाही किंवा जेवण न करता फक्त स्वीटच खात नाही. जसं आपल्या शरीराच्या आरोग्याच्या बेसिक गरजांसाठी संपूर्ण आहार आवश्यक आहे तसं आपल्या आर्थिक आरोग्यासाठी ही बेसिक गोष्टी म्हणजे विमा आणि बचत अत्यावश्यकच आहेत. बेसिक गरजा सुरक्षित झाल्या की अतिरिक्त नफ्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि रिस्क घेऊ शकता. मोठे उद्योजक, डॉक्टर, सर्जन, उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना पैसा वाढला पाहिजे असं वाटतं, पण तो किती वाढला पाहिजे, आपली आर्थिक भूक किती आहे हे समजून घेऊन कुठं थांबायचं हेही कळलं पाहिजे. पैसा जलद वाढला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. जसं आपण एखादी मर्सिडीज किंवा जॅग्वार सारखी उच्च ब्रँडची लक्झरी कार घेता तेव्हा तिचं मायलेज बघता का कम्फर्ट? करोडोंच्या गाडीत बसल्यावर सुद्धा सीट बेल्ट बांधताना घर आणि घराचा दरवाजा किती मोठा आहे आणि मौल्यवान वस्तू ठेवलेल्या तिजोरीला कुलूप तितकंच किमती आणि मोठं लावताना का छोटंसं कुलूप लावता? या सगळ्या गोष्टी करताना खर्चाचा हिशोब लावता का? कशाला किमती मोठं कुलूप लावायचं असं म्हणता? नाही ना. मग जितकी मौल्यवान वस्तू तितकी आपण काळजी घेतो तर आपण आपल्या परिवारासाठी मौल्यवान नाही का?
बघा पटतंय का, आणि पटत असेल तर अधिक जाणून घेण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षा नियोजन करण्यासाठी संपर्क करू शकता. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा. आमच्या सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.